नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सिन्नर येथील जवळपास 1000 वर्षांचा इतिहास लाभलेले पुरातन आणि अप्रतिम शिल्पकलेने सजलेले ऐश्वर्या मंदिर। तसेच साधारणतः 12व्या शतकात श्री चक्रधर स्वामींचे सिन्नरच्या भिल्ल मठात आपल्या भक्तांसोबत जवळजवळ 10 महिने वास्तव्य असताना स्वामी ह्या मंदिराच्या ठिकाणी फिरण्यासाठी येत असत। त्यामुळे स्वामींचेही ह्या मंदिराच्या ठिकाणी नमस्कारी स्थान आहे। चला तर मग बघूया नेमके कोणत्या ठिकाणी स्वामींचे नमस्कारी स्थान आहे, तसेच मंदिराचा इतिहास, मंदिराची रचना आणि मंदिराची माहिती याविषयी थोडक्यात माहिती बघूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा। दंडवत प्रणाम। यादव राजवटीच्या काळात सिन्नर हे राजधानीचे शहर होते। त्या काळात येथे अनेक भव्य मंदिरे उभारण्यात आली। त्यापैकी ऐश्वर्येश्वर हे मंदिर एक आहे। हे मंदिर सरस्वती नदीच्या काठावरती शांत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे। या मंदिराला आयेश्वर मंदिर किंवा ऐश्वर्या मंदिर ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते। विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात दक्षिण भारतीय शैलीत बांधलेले हे एकमेव मंदिर मानले जाते। त्यामुळे इतिहास संशोधक, पुरातन अभ्यासक आणि शिल्पकलेचे प्रेमी यांसाठी हे मंदिर अतिशय महत्त्वाचे आकर्षण ठरत आहे। बाराव्या शतकात जेव्हा श्री चक्रधर स्वामी जीवोद्धाराचे कार्य करत सिन्नर येथील भिल्ल मठात आपल्या भक्तांसोबत वास्तव्य करत होते, तेव्हा स्वामी कधीकधी ह्या मंदिराकडे फिरण्यासाठी येत असत। त्यामुळे स्वामींचे येथेही नमस्कारी स्थान आहे। स्वामींचे हे नमस्कारी स्थान नंदी मंडप आणि अंतराळाच्या उजव्या दिशेला असून दुसरे स्थान हे गर्भगृहाच्या बाहेरील बाजूने म्हणजे डाव्या बाजूने दक्षिण दिशेला आहे। त्यामुळे सिन्नरला येणारे मानवपंथीय भाविक हे भिल्लमठ, पट्टीशाळा, भोजनता स्थान, गोंदेश्वरी ह्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींचे स्थान दर्शन करून झाल्यानंतर ऐश्वर्येश्वर मंदिराचे ह्या ठिकाणचे असलेले स्वामींचे नमस्कारी स्थानाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येत असतात आणि श्री चक्रधर स्वामींना स्मरून येथील स्थानाचे मनोभावे दर्शन घेतात। सद्भक्ताचा भरता तू लामाईचे दुःख दे। आता आपण ह्या मंदिराची रचना आणि शिल्पकला बघूया। हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्या मंदिरामध्ये सभामंडप, पुढे अंतराळ आणि गर्भगृह अशी ह्या मंदिराची रचना आहे। सभामंडपामध्ये नंदी विराजमान आहे आणि गर्भगृहामध्ये सुंदर असे शिवलिंग विराजमान आहेत। सभामंडप हा मुख्य मंदिरापासून काहीसा वेगळा असून मंदिराच्या अनेक दगडी खांबांवर अप्रतिम नक्षीकाम कोरलेले आहेत। खांबाच्या खालच्या भागात सुंदरी आणि वरच्या भागात मंदिराचे ओझे पेलणारे भारवाहक यक्ष कोरलेले आहेत। अंतराळाच्या प्रवेशद्वारावरती दिवे ठेवण्यासाठी तयार केलेले देवळे आजही त्या काळातील वास्तुशास्त्राची साक्ष देतात। मंदिराच्या अंतराळातील शिल्पकला ही अप्रतिम आहे। कमानीवर चैत्य गवाक्षाची नक्षी कोरलेली आहेत। याच ठिकाणी शिवतांडव करतानाचे शिल्प दिसते, तर हे तांडव पार्वती बघतानाचे दृश्य असून डाव्या बाजूला शिवगण वाद्य वाजवतानाचे दृश्य आहे। ह्या संपूर्ण रचनेच्या दोन्ही बाजूला मकर तोरण कोरलेले आहेत। यामध्ये बसलेल्या यक्षांच्या मूर्त्या, हंसाची माळ व इतर नक्षीकाम आजही कलाप्रेमीचे मुख्य आकर्षण ठरत आहेत। अंतराळाच्या छतावरती अष्टदीपकपाल कोरलेले आहेत। अष्टदीपकपाल म्हणजे 8 दिशांचे रक्षण करणाऱ्या 8 विविध देवता। यात पूर्वेला इंद्र, आग्नेयेला अग्नी, दक्षिणेला यक्ष, नैऋत्येला निरती, पश्चिमेला वरुण, वायव्येला वायू, उत्तरेला कुबेर आणि ईशान्येला ईशान
अशा विविध 8 देवतांची सुंदर शिल्पे कोरलेली दिसतात. गर्भगृहामध्ये पवित्र शिवलिंगाची स्थापना केलेली असून गर्भगृहात प्रवेश करतानाच समोर पाषाणातील शिवलिंगाचे दर्शन होते. गर्भगृहामध्ये सप्तमातृका, डाव्या बाजूस शिव व त्याचे गण तर उजव्या बाजूस गणपती आणि भैरव यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. द्वार शाखेवरती गजलक्ष्मी, खाली विष्णू आणि ब्रह्मदेवाची शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहातील वातावरण अतिशय शांत असून मनाला एक आध्यात्मिक समाधान देणारे आहेत. पुरातत्व अभ्यासानुसार हे मंदिर 11व्या शतकाच्या उत्तरार्धात यादव राजा सेवनचंद्र यादव याचा मुलगा परमदेव याच्या काळात बांधलेले असावे. आजही हे मंदिर भारत सरकारच्या पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली असून मंदिराचे सौंदर्य जपण्यासाठी संरक्षक भिंत बांधलेले आहे. परिसर स्वच्छता व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. आजही येथे दररोज भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. इतिहासप्रेमी, कलाप्रेमी, पर्यटकप्रेमी ह्या मंदिराला आवर्जून भेट देत असतात. हे मंदिर नाशिक-पुणे महामार्गावर असून नाशिकपासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, ऐश्वरेश्वर मंदिर हे केवळ श्रद्धेचे स्थान नाही तर आपल्या समृद्ध इतिहासाचा, अप्रतिम शिल्पकलेचा आणि भारतीय परंपरेचा अमूल्य ठेवा आहे. जर तुम्ही नाशिक सिन्नर येथे फिरण्यासाठी येणार असाल कधी, तर ह्या ऐतिहासिक मंदिराला नक्कीच भेट द्या. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत इथेच थांबूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि अशीच ऐतिहासिक प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या स्किल मास्टर रामेश्वर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. ओम नमः शिवाय.